तुम्ही या उपोषणासाठी अण्णा आज वडगाव शेरी खराडी चंदननगर इथल्या बायका आज उपोषणासाठी बसलेल्या आहेत। पाण्याची समस्या भेडसावणारी आहे। नक्की पाणी मुरतंय कुठं? खरं तर आज तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल, वडगाव शेरी असेल, खराडी असेल, विमाननगर असेल किंवा मतदारसंघामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, गेले 3-4 महिन्यापासून आमच्या ह्या महिला भगिनी या पाण्यासाठी वणवण करावं लागते त्यांना। मला तर हा प्रश्न पडला की वडगाव शेरी मतदारसंघामध्ये पाण्याची समस्या असणे म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये मी पुढे पाहिली नाही आणि भामा आजकालच्या प्रोजेक्टमधनं आपल्याला जवळपास 200 MLDचं पाणी या ठिकाणी मिळतंय। त्यातही आपल्याकडं टाक्या नसल्या कमी असल्यामुळे कमी पाणी उचललं जातं, परंतु आज पाण्याचं तसं बघितलं तर आपल्याला कमी नाहीये, परंतु हे पाणी जातं कुठं? खरं तर मला याच्यामध्ये प्रश्न पडला आहे की याच्यामध्ये टँकर माफिया आणि अधिकारी यांचं काही संगनमत झालं नाही ना? या 3 महिन्यामध्ये असा काय बदल झाला की पाणी अचानक कमी झालं? गेल्या 5 वर्षामध्ये कधी मला पाहायला नाही मिळालं। तर याच्यामध्ये सखोल चौकशी करण्याची गरज आहे। जे कोण दोषी आहे त्याच्यावरती आयुक्तांनी कारवाई करायला हवे। टँकरला देण्यासाठी भरण्यासाठी टाकीवरती पाणी आहे आणि लोकांना नळातनं पाणी देण्यासाठी पाणी नाही। आम्हाला गंभीर प्रश्न वाटतो, जर तेच पाणी नलिकेतनं घरापर्यंत पोहोचलं तर टँकरची गरज लागणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे। तरी याच्यामध्ये निश्चितपणे टँकर माफिया आणि या ठिकाणचे प्रशासन यांचं संगनमत आहे याच्यावर मला पूर्णपणे खात्री आहे। आणि महिलांचा आरोप आहे की अधिकारी आरेरावीची भाषा करतात जेव्हा पाणीचा प्रश्न त्यांना यांच्यातर्फे केलं जातं। तर असे जर अधिकारी कोण आरेरावी लावत असेल तर या ठिकाणी त्यांना धडा शिकवला जाईल। त्यांनी आमच्यापर्यंत किंवा पालकमंत्र्यापर्यंत जर ही प्रश्न त्या अधिकाऱ्याचं आम्हाला नाव सांगितलं तर तो याला लगेच बडतर्फ केला जाईल याची काळजी आम्ही घेऊ। आणि तुम्हाला असं वाटतं की हे अधिकारीच जे टँकर माफिया आहे त्यांना पाठीशी घालतात? ते आता मी माझ्या पहिलंच उत्तर दिलं की ह्याच्यामध्ये संगनमताने काम चाललंय। आणि मागण्या जर का मागण्या नाही झाल्या तर म्हणतात की नगर रोड अडवणार आहे। त्यांचा हक्क आहे, त्यांना पाणी मिळालंच पाहिजे। ह्याच्यामध्ये चूक काय आहे? जर पाणी पहिले मिळत होतं, आज असं काय घडलं की पाणी कमी झालं? त्याच्यामध्ये त्यांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी त्यांची ही भूमिका एकदम रास्त आहे। ठीक। गेल्या 3-4 महिन्यापासून या आमच्या वडगाव शेरी असेल, खराडी असेल, सुनीता नगर असेल, धनलक्ष्मी सोसायटी, सोमनाथ नगर या सर्व ठिकाणी पाणी म्हणजे नळ अगदी कोरडे पडलेत आणि महिलांच्या खरं तर डोळ्यामध्ये पाणी यायला लागलेलं आहे। तर मला असं वाटतंय की 2 दिवसामध्ये जर पाणी प्रश्न आमचा सुटला नाही तर आम्ही रास्ता आंदोलन करणार आहे, रास्ता रोको आंदोलन करणार आहे। ते इथं नाही, या छोट्या रोडला नाही तर आम्ही नगर रोड अडवणार आहोत। याची शासनाने दखल घेतली पाहिजे। याचं कारण एकच आहे की महिला आता रस्त्यावरती उतरल्या म्हणजे त्यांची क्षमता संपलेली आहे। त्याच्यामुळे आता कोणीही काही सांगितलं तरी नळाला पाणी दिल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही आणि पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। कारण महिलांची खरं तर आता खूप सहनशीलता असते महिलांमध्ये, परंतु आता त्यांची सहनशीलता संपलेली आहे। आता जर सांगितलं तर टँकर लगेच येईल, मग टँकरने जर पाणी मिळत असेल तर आमच्या नळाला पाणी काय येत नाही हा आमचा पहिला प्रश्न आहे। टँकरने जर पाणी मिळतं तर नळाने पाणी काय येत नाही? आम्हाला नळांनीच पाणी पाहिजे।